ओम श्री गणेशाय नमः. ओम गणपतये नमः. नमस्कार मंडळी. कृपा सिंधू रहस्य गाथा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मंडळी, आजचा हा दिवस अत्यंत पवित्र, अत्यंत शक्तिशाली आणि अत्यंत फलदायी आहे. आज आहे 6 डिसेंबर, अंगारक संकष्ट चतुर्थी. जेव्हा मंगळवार आणि संकष्ट चतुर्थी एकत्र येतात तेव्हा तयार होतो एक दुर्मिळ योग, अंगारक संकष्ट चतुर्थी. हा दिवस संकटाचा नाश करणारा, विघ्न दूर करणारा आणि आयुष्यात नवे मार्ग उघडणारा आहे. जर तुमच्या आयुष्यात सतत अडचणी येत असतील, कर्ज, ताण, चिंता वाढत असेल, विवाहात अडथळे येत असतील, आरोग्य बिघडत असेल किंवा मन शांत राहत नसेल, तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण श्रद्धेने, पूर्ण मनोभावे शेवटपर्यंत नक्की ऐका. आता काही क्षण डोळे मिटा, मन शांत करा आणि मनोमन म्हणा, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आजच्या या भक्तिमय उपासनेत आपण जाणून घेणार आहोत अंगारक संकष्ट चतुर्थीचे महत्त्व, व्रतकथा, विधी आणि संकट नाश करणारे गणपती मंत्र. चला तर मग या पवित्र प्रवासाची सुरुवात करूया. मंडळी, शास्त्रानुसार संकष्ट चतुर्थी ही संकट नाश करणारी तिथी आहे. पण जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा ती होते अंगारक संकष्ट चतुर्थी. या दिवशी केलेली उपासना, जप, व्रत 100 पटीने फलदायी ठरते. विशेष फल म्हणजे मंगळ दोष शांती, विवाह अडथळे दूर होतात, कर्ज व आर्थिक संकटे कमी होतात, आरोग्यात सुधारणा होते, संतती सुख लाभते, शत्रू बाधा यांचा नाश होतो. मंडळी, गणपती म्हणजे बुद्धीचा देव, विघ्नहर्ता, मंगल करता. म्हणूनच आजचा दिवस आयुष्यात परिवर्तन घडवणारा आहे. मंडळी, 6 जानेवारीची अंगारक चतुर्थी सामान्य नाही. त्या दिवशी मंगळवार असल्यामुळे मंगळ ग्रहाची ऊर्जा अत्यंत प्रभावी असते. ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे, ज्यांना वारंवार राग येतो, ज्यांच्या कुंडलीत अपघात योग दिसतो, स्थैर्य राहत नाही, त्यांच्यासाठी अंगारक चतुर्थीचा दिवस हा देवदत्त वरदान आहे. मंडळी, अंगारक चतुर्थीच्या दिवशी गणपतीची उपासना केली तर मंगळ ग्रह शांती मिळते आणि जीवनात स्थिरता येते. मंडळी, अंगारक संकष्ट चतुर्थीचे स्त्रियांसाठी विशेष व महत्त्व सांगितले आहे. ज्या स्त्रिया पतीच्या आरोग्यासाठी, घरातील शांततेसाठी, संतती सुखासाठी किंवा विवाह अडथळ्यासाठी ही उपासना करतात, त्यांच्या प्रार्थना लवकर फळाला येतात. गणराया म्हणजे कुटुंबाचं रक्षक आणि मातृहृदयाचं देव. आज अनेक लोक बाहेरून हसतात पण आतून खूप तुटलेले असतात. तर भक्तांनो, तुम्ही एकटे नाही, गणराया तुमच्या सोबत आहे. जर मनावर खूप ओझं असेल तर ते मनोमन गणरायाच्या चरणी ठेवा, तो नक्कीच मार्ग दाखवेल. एका भक्ताने सांगितले आहे, माझ्या आयुष्यात सतत अपयश येत होतं. अंगारक संकष्ट चतुर्थीचं व्रत सुरू केलं आणि हळूहळू सर्व काही बदलू लागलं. हा केवळ अनुभव नाही, ही श्रद्धेची शक्ती आहे. मंडळी, अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दीपदानाचे काय महत्त्व आहे, तर त्या दिवशी गणपती समोर एक दिवा लावा. त्या दिव्यात तूप किंवा तेल असू द्या आणि म्हणा, हे गणराया, माझ्या आयुष्यातील अंधार दूर कर. दिव्याचा प्रकाश मनालाही उजळवतो. मंडळी, त्या दिवशी मनात एक इच्छा ठेवा, ती कोणालाही सांगू नका, फक्त गणरायाला सांगा आणि मनोमन म्हणा, हे विघ्नहर्ता, जर ही इच्छा माझ्यासाठी योग्य असेल तर ती पूर्ण कर. मंडळी, अंगारक संकष्ट चतुर्थी व्रत कथा आपण ऐकूयात आता. पूर्वीच्या काळी एक राजा होता. त्याच्यावर मंगळ ग्रहाचा तीव्र प्रभाव होता. राजाचे आयुष्य संकटाने भरलेले होते. त्यांनी राज्य गमावले, आरोग्य त्याचे ढासळले, मानसिक शांती हरवली. राजा खूप परेशान झाला. एकदा एका ऋषीने त्याला सांगितले, राजा, तू अंगारक संकष्ट चतुर्थीचे व्रत कर. राजाने श्रद्धेने व्रत सुरू केले. संपूर्ण दिवस उपवास केला राजाने आणि संध्याकाळी चंद्रदर्शन करून आणि श्री गणेशाची भक्ती करून त्यांनी उपवास सोडला. काही महिन्यातच राजाच्या आयुष्यात अद्भुत बदल घडू लागले.
हरवलेले त्याचे राज्य परत मिळाले, त्याचे आरोग्य सुधारले आणि राजाचे जीवन सुखी झाले. ही कथा आपल्याला शिकवते, श्रद्धा आणि संयम असला तर गणराया नक्कीच मार्ग दाखवतो. मंडळी, जशी श्रद्धा वाढते तशी गणरायाची कृपाही वाढते. त्याची कृपा हळूहळू प्रगट होत जाते. मन एकाग्र ठेवा. हा क्षण, ही उपासना तुमच्यासाठीच आहे. मंडळी, येणाऱ्या 6 तारखेच्या अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही सकाळी स्नान करून गणपतीला लाल फूल, दुर्वा, लाल चंदन अर्पण करा. गूळ, चणे किंवा मोदक नैवेद्य दाखवा. दिवा लावा गणपती समोर आणि म्हणा, हे गणराया, माझ्या आयुष्यातील सर्व संकटे दूर कर आणि मला योग्य मार्ग दाखव. दिवसभर शक्य असेल तर उपवास ठेवा, नसल्यास फलाहार करा. संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यावर उपवास सोडा किंवा व्रत सोडा असेही म्हणतात. मंडळी, अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी म्हणावयाचे विशेष मंत्र. पहिला गणपती मंत्र. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. मंडळी, हा मंत्र 108 वेळा किंवा शक्य तितक्या वेळा जपा. त्यानंतर अंगारक शांती मंत्र. ओम अंगारकाय नमः. ओम अंगारकाय नमः किंवा ओम भौमाय नमः. ओम भौमाय नमः किंवा ओम पूजाय नमः. ओम पूजाय नमः. या तिन्हीपैकी कोणत्याही मंत्राचा जप तुम्ही शांत मनाने करू शकता. आता संकटनाश मंत्र. संकटनाश मंत्र असा आहे. ओम श्री विघ्नहर्ताय नमः. ओम श्री विघ्नहर्ताय नमः. या मंत्राचा 108 वेळा किंवा शक्य तितकं जास्त वेळा जप करू शकता किंवा ओम श्री मंगलमूर्तये नमः हा सुद्धा जप तुम्ही करू शकता. कोणताही जप करा, पण शांत मनाने, शांत चित्ताने आणि मनोभावे करा. मंडळी, आज आपण श्रद्धेने अंगारक संकष्ट चतुर्थीची ही पवित्र उपासना पाहिली. आता काही क्षण मन शांत ठेवा आणि अंतःकरणातून संकल्प करा. हे गणराया, माझ्या आयुष्यातील सर्व संकटे, अडथळे, भीती सर्व तू दूर कर. माझ्या कुटुंबावर, माझ्या कामावर आणि माझ्या आरोग्यावर तुझी कृपा सदैव ठेव. मंडळी, ज्याने हा व्हिडिओ श्रद्धेने ऐकला आहे त्याच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडतील. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला शांतता देत असेल तर लाईक करा, आपल्या आप्तेष्टांना शेअर करा, कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया. आणि अशाच भक्तिमय शक्तिशाली उपासना व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. श्री गणेशाची कृपा आपण सर्वांवर सदैव राहो. धन्यवाद.